रंगा पतंगा हा नवा सिनेमा आपल्या भेटीला येतो 1 एप्रिलला आणि मकरंद अनासपुरे आपल्यासोबत आहेत. शेतकऱ्यांची व्यथा समजून घेताना शेतकऱ्याची भूमिका जगायला मिळाली. एका वेगळा सिनेमा, वेगळी मांडणी पूर्णपणे, नॉट टिपिकल मकरंद अनासपुरे टाईप ॲट ऑल. कसा होता हा अनुभव? फार महत्त्वाचा सिनेमा आहे माझ्या कारकिर्दीमधला, कारण पूर्ण लांबीची गंभीर भूमिका, त्यात सगळा विदर्भाचा पार्श्वभूमी, भाषा वैदर्भीय आहे आणि फार खरं बोलणारा सिनेमा, आतून बोलणारा सिनेमा आणि फार मनापासून मेहनत केली. कारण आतापर्यंतच्या आपल्या भूमिकांमध्ये एक विनोद अधोरेखित कायमच होता, पण या सिनेमामध्ये मी तो इतक्या ताकदीने बाजूला काढलेला आहे असं मला वैयक्तिकरित्या वाटतं. कुठेही या सिनेमात मी विनोद निर्मितीचा जरासाही प्रयत्न केलेला नाही. आणि जेव्हा मी पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात प्रेक्षकांबरोबर बसून बघितला, त्यावेळी प्रेक्षकांनी दिलेली दाद ही मला खरंच रोमांचित करणारी होती. कसा होता तो अनुभव? तिकडे बेस्ट फिल्म पुणे इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवलला मिळाली आणि पुण्याचा एक दर्जेदार ऑडियन्स असतो असं म्हणतात आणि तो एक फिल्म फेस्टिवलला येणारा ऑडियन्स अजूनच तयार असतो. तर तेव्हाचा तो अनुभव आणि त्यांच्या प्रतिक्रिया कशा होत्या? कारण 3-4 मिनटं टाळ्याच वाजत होत्या सिनेमा संपल्यानंतर, त्यामुळे मला ते फार बरं वाटत होतं. आणि फार सिनेमा मेहनतीने, टीमवर्कची मेहनत म्हणजे काय हे या सिनेमातनं आपल्याला निश्चितपणे कळतं. सगळ्यांनीच इतकं महत्त्वाचं काम आपापलं पार पाडलेलं आहे. फार अप्रतिम म्युझिक कौशलने केलं आहे. इलाही जमादारांची एक गझल आहे जी 2 चालीमध्ये कौशलने बांधलेली आहे. प्रसादने अप्रतिम दिग्दर्शन केलं आहे. अमोलने खूप चांगल्या पद्धतीची सिनेमॅटोग्राफी केली आहे. माझ्याबरोबर संदीप पाठक आहे, नंदिता धुरी आहे, गौरी कोंगे आहे, भारत गणेशपुरे अगदी 2 सीनमध्येच आहे, पण तो किती ताकदीचा अभिनेता आहे हे या सिनेमात आपल्याला कळेलच. अभय महाजनने अप्रतिम काम केलं आहे, तेजपालने अप्रतिम काम केलं आहे. तर सगळ्यांचं काम बघून मी फार आनंदित झालो आणि सिनेमा चांगला बनणं म्हणजे काय हे या सिनेमानंतर मला कळलं. कुठे गेले असतील ना ते? क्या जाने कबा. मला तर गमनच नाही राहिलं त्याच्या बिगर. तुझ्या घरापासून उत्तरेकडे 3 किलोमीटर अंतरावर तू शोध घे. आम्ही बातम्यांच्या मागे पळतो म्हणजे आम्हाला सुख दुःख समजत नाहीत का? आपल्या दुःखात कोण वाटेकरी असला का तेवढाच आधार वाटते. काय होते त्यानं? सवाल तर तसाच राहते. सवालाला जवाब भेटला तर जगण्यात मजा राहते साहेब. लेकिन रंगा पतंगा छपडने को म्हणता. छपडेंगे मैं बरोबर छपडा. हा सिनेमा जेव्हा तुमच्या समोर पहिल्यांदा आला तेव्हा अशी कुठली गोष्ट होती ज्यामुळे हा सिनेमा तुम्हाला लगेच स्वीकारा असं वाटला होता? पहिली अशी कुठली गोष्ट होती जी सर्वात जास्त आवडली की नाही हा सिनेमा करायचा आहे? मुळात फार चांगला लिहिला गेलेला होता. बऱ्याचदा काय होतं की स्क्रिप्ट कुठेतरी गंडलेली असते, खूप लांबीची झालेली असते. आपल्याकडे बोलपटांची जास्त परंपरा आहे. सातत्याने बोलत सीन्स घडत जातात सिनेमामध्ये. या सिनेमामधली शांतता हे एक फार अप्रतिम बॅकग्राऊंड आहे या सिनेमाचं. आणि अमोल गोळे यांचं छायाचित्र हो, आणि वेगळी चित्रभाषा सुद्धा पाहायला मिळाली. आणि जुम्मनला तसं खूप बोलायचं नाही आहे आणि ते करत असताना, ते अनुभवत असताना, ते जुम्मन जगत असताना मला फार बरं वाटत होतं. आतूनच काहीतरी आनंद होतो, तशा पद्धतीचा आनंद होता. आणि जसं तुम्ही म्हणलात की एक हिंदू मुस्लिम मैत्रीसुद्धा अधोरेखित होती या सिनेमात. तर त्या आपल्याकडे खेडोपाडी अजूनही हिंदू मुस्लिम मैत्री ही अधोरेखितच आहे. म्हणजे माझेच किती मुस्लिम मित्र आहेत. आता माझा झकीर शेख नावाचा मित्र आहे जालन्यातला, जो मला भालचंद्र नेमाडेंची पुस्तकं कायम भेट देत असतो. तर ती खरं तर आपल्यामध्ये घट्ट विणलेली नाती आहेत. आणि त्यामुळे ह्या सिनेमातही जुम्मन आणि पोपट ची मैत्री ही, संदीप पण मराठवाड्यातल्या ग्रामीण भागातनं आलेला असल्यामुळे
त्या मैत्रीची बूज आम्हाला माहिती आहे नेमकी कशी आणि त्यामुळे संदीप सोबत एक विशेष ट्युनिंग तुमचं आहे. हो 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 अगदी. आणि आम्ही ह्या सिनेमामध्ये अभिनय करतच नव्हतो, त्यामुळे फार मजा आली आम्हाला. आपल्या दुःखात कोण वाटेकरी असला का तेवढाच आधार वाटते. काय होते त्यानं? सवाल तर तसाच राहते. सवालाला जवाब भेटला तर जगण्यात मजा राहते साहेब. लेकिन रंगा पतंग छपडणे कोण म्हणता. रंगापतंगा या सिनेमात मकरंद अनासपुरे यांच्यासोबतच संदीप पाठक यांची सुद्धा महत्त्वाची भूमिका आहे. संदीप, पोस्टर मकरंद अनासपुरे, संदीप पाठक, रंगापतंगा. नक्कीच हा विशेष सिनेमा आहे तुझ्यासाठी. नक्कीच माझ्यासाठी 15 वर्षाच्या संघर्षानंतर 1000ची नोटसारख्या सिनेमानंतर हा माझ्यासाठी अत्यंत महत्त्वाचा आणि इगरली वेटिंग फॉर आपण जे म्हणतो की तसा हा माझ्यासाठी सिनेमा आहे. आणि का नसावा की एवढ्या वर्षानंतर ज्याची मी वाट बघत होतो की आपल्याला चांगल्या नाटाबरोबर मोठ्या प्रमाणात पूर्ण सगळ्या ओव्हर्स खेळता याव्या, ओपनिंग बॅट्समनला मला पाठवावं तर ते ह्या सिनेमामध्ये ह्या सिनेमाने ती माझी इच्छा पूर्ण केलेली आहे. आणि मी मकरंदबरोबर मी स्क्रीन शेअर करतो आहे याचा एक वेगळा आनंद आहे. आणि त्याचबरोबर विषयाचा सुद्धा आनंद आहे. नक्कीच मेहनत वाया जात नाही आणि याचाच हा नमुना आहे, प्रश्नच नाही. मकरंद अनासपुरे यांच्यासोबतचं ट्युनिंग तर तुझं आधीपासूनही होतं कदाचित आणि ते आता या सिनेमाच्या निमित्ताने आणखी खुललं असेल. नक्कीच या आधीचं जे ट्युनिंग आहे तर ते आमचं या आधीचं ट्युनिंग जे होतं ते आम्ही इव्हेंटला भेटायचो, आमची बतावणी असायची तेव्हा आम्ही भेटायचो. त्याच्यानंतर सिनेमांमधून मी अनेक त्यांच्याबरोबर कामं केलेलं आहे, मकरंदबरोबर काम केलं, तेव्हा छोट्या छोट्या भूमिकेत मी असायचो. त्यामुळे पण हा विषय आम्ही दोघंही बीडचे असल्यामुळे आम्हाला खूप जवळचा होता, आम्हालाही अंतर्मुख करणार होता. कारण आम्ही ही परिस्थिती आम्ही दोघांनी खूप जवळून बघितलेली आहे. पाण्यासाठीचा संघर्ष, वीज लाईटसाठीचा संघर्ष, त्यावर मागितली जाणारी मतं आणि जैसे थे परिस्थिती आजही मराठवाडा विदर्भाची आहे तर त्यावर थेटपणे भाष्य करणारा, शेतकऱ्यांच्या समस्या मांडणारा, बैल असतील, जात धर्म ह्यावर भाष्य करणारा की आपल्याकडे फक्त त्यावरचं राजकारण केलं जातं. खरी परिस्थिती खरंच खूप वेगळी आहे. खरी परिस्थिती शेतकऱ्यांची भीषण आहे आणि मैत्रीची जी आहे ती खूप चांगली आहे. आजही ग्रामीण भागामध्ये मी आज ह्या सिनेमामध्ये हिंदू आहे, मकरंद मुस्लिमचं पात्र करतो आहे. आजही अनेक परिवार हिंदू मुस्लिम इतके एकोप्याने राहतात की रक्ताचंही नातं त्यापुढे फिकं पडेल इतकं. पण आज आपल्याकडे काही मतांसाठी यांच्यामध्ये दुरावा निर्माण केलेला आहे आणि त्यांच्यावर आग सतत रॉकेल टाकलं जातं त्या समस्येवर. पण हिंदू आणि मुस्लिम मित्रांची ही गोष्ट ह्या प्रसाद नामजोशींनी अत्यंत ताकदीनं उभी केलेली आहे. बातमीचा विषय तू काढलास तर या सिनेमातही काही बातम्या आहेत किंवा बातमीच्या संदर्भात काहीतरी शोध आहे तर त्याही काही सांगणार. नक्कीच अर्थात रंगापतंगामध्ये मी आणि मकरंद जसे महत्त्वाचे पात्र आहोत तसंच रिपोर्टर शिवाय ही फिल्म पूर्ण होऊ शकत नाही. आणि रिपोर्टर हे आमच्या सिनेमाचं माध्यम आहे प्रेक्षकांपर्यंत पोहोचवण्याचं की जे सिनेमाचा विषय आशय संपूर्णपणे म्हणजे आजचे चॅनल्स चांगले वाईट, आजचं राजकारण चांगलं वाईट, जात धर्म चांगलं वाईट, दुष्काळ अशा परिस्थितींनी हा जातो. आणि त्यामध्ये खऱ्या अर्थानं आमच्या दोघांमधला जो दुवा आहे किंवा प्रेक्षक आणि सिनेमा यामधला जो दुवा आहे तो रिपोर्टर आहे. आणि या सिनेमाची चित्रभाषासुद्धा वेगळी आहे. चित्रभाषा ही बरंच काही बोलते, संवाद करते. हा फक्त बोलपट नाही आहे तर या पलीकडे एक चित्रभाषासुद्धा आहे. तर त्याविषयी तू चित्रभाषा शब्द खूप छान वापरलास. कारण ह्याचं असं आहे की याचं चित्र बोलतं. त्याचं कारण असं आहे की हा सिनेमा जिथे आम्ही शूट केला म्हणजे मला नेहमी असं वाटतं की गोष्टीमध्ये जो बॅकड्रॉप दाखवलेला आहे, समजा विदर्भातली गोष्ट आहे किंवा मराठवाड्यातली आहे, कोकणातली आहे, पश्चिम महाराष्ट्रात, तर मला असं वाटतं की त्या भागामध्ये त्याचं शूटिंग व्हायला पाहिजे. कारण समजा विदर्भात ह्याचं गोष्ट विदर्भामध्ये घडते तर विदर्भातला जो रखरखाट आहे, निष्पर्ण वृक्ष आहेत, माळरान आहे, डोंगरावर झाडं नाही आहेत, मोठमोठे दगड आहेत डोंगरावर, तर हे तुम्हाला चित्रमाध्यमामध्ये येऊच शकत नाही. जर तुम्ही पश्चिम महाराष्ट्र किंवा कोकणात केलं तर तुम्हाला ॲक्च्युअल त्या ठिकाणी जाऊन रेकी करून लोकेशन हंटिंग करून तुम्हाला तो सिनेमा बनवायला लागतो. आणि म्हणून ह्याचं चित्र बोलतं. त्याचं कारण असं की अमोल गोळेंनी केलेलं त्याचं चित्रीकरण, त्यांनी घेतलेली मेहनत आणि म्हणून
तो जो एक रखरखाट आहे तो सिनेमा प्रेझेंट करतो, तो सिनेमा बोलतो. भूमिकांचा अभ्यास केला तर खरोखर हा एक तसा एक नवीनच चित्रपट म्हटला पाहिजे. कारण मकरंद पण वेगळ्या भूमिकेत आहे, संदीप पण वेगळ्या भूमिकेत आहे आणि मी पण वेगळ्या भूमिकेत आहे. आणि नाही असं काही आलं नाही, पण ही कथा आली तेव्हा प्रसाद पण मला म्हणाला होता की असं असं एक सिनेमा आहे तर तो एक रोल कर. पण त्यावेळेस थोडंसं जरा तारखांच्या व्यस्ततेमुळे मला मक्याबरोबरचं काम करता आलं नाही. पण ते मला वाटतं की बरंच झालं की संदीप पाठकनं केलं, कारण की एकंदरीत पर्सनॅलिटीवरून तो वाटतो असा. मी जरा असा खूप काय म्हणतात एकदम खात्यापित्या करता शेतकरी जरा वाटलं नसतं. पण माझ्या वाट्याला मग असं झालं की माझ्या वाट्याला जो रोल आला तो पण त्याची लेंथ जरी कमी असली तरी तो इतका सुंदर रोल आला वाटायला. ही जी कथा जी सुरू होती गावातून ते थेट जी मंत्रालयापर्यंत जाते आणि मंत्र्याचा रोल मी याच्यामध्ये करतो आहे. आणि 2-3 सीन आहेत. पण माझं आता आपलं कौतुक आपण काय करायचं म्हणा, पण माझं कौतुक खूप लोकांनी फोन करून मला सांगितलं की भरत्या तू फार उत्तम काम केलं त्या सिनेमात. तर अशाच नवीन रोलच्या संदर्भात आणि नवीन काही सिनेमाच्या शोधात मी आहे. कारण आता ह्या पद्धतीचे एक 2-3 चित्रपट जसं प्रकाश बाबा आमटेपासून जी सुरुवात झाली विलनची, तर ती एक विलन आहे. नंतर रंगापतंगा आहे, नंतर कापूसकुंड्याची गोष्ट हा एक परत निगेटिव्ह शेड असलेला माझा. दोन्ही सिनेमे एकाच दिवशी रिलीज होत आहेत, कापूसकुंड्याची गोष्ट आणि रंगापतंगा. तर ते असे निगेटिव्ह शेड असलेले आहे. सिनेमाच्या माध्यमातून एक नवीन रोल, जसं विनोदी कॉमेडी कॅरेक्टर सोडून काही नवीन आपल्या वाट्याला येत आहे. त्याच्यामुळे जरा खूप बरं वाटलं मला 2016मध्ये असं काय काही नवीन न्यूज भेटत आहेत ते. रंगापतंगा या सिनेमात एक खास आवाज आपल्या सगळ्यांनाच आवडतो, तो आवाज लाभलेला आहे आदर्श शिंदे याचा. आदर्श, हा सिनेमा यातलं गाणं जरा वेगळं आहे आणि गझल आहे. तुझं एक गझल कनेक्शन आम्हाला माहिती नव्हतं, ते आधी सांगा मला. नाही, खरं तर हे कनेक्शन फक्त कौशलदादाला माहीत होतं आणि मला माहीत नाही कौशलदादाने डिरेक्टरांना प्रोड्युसरांना कसं पटवलं असेल की आदर्शच गझल गाणार म्हणून. हे असं की मी विद्यापीठात असताना विद्यापीठात यूथ फेस्टिवलमध्ये मी भाग घेतला होता माझ्या कॉलेजतर्फे आणि त्या इंटर कॉलेजिएट कॉम्पिटिशनला कौशलदादा जज होता आणि तिथे गझल कॉम्पिटिशन होती ती. आणि तेव्हा मी गझल गायली होती हरिजींची एक, आणि तेव्हा कौशलदादाने मला पहिला क्रमांक दिला होता आणि तेव्हापासून कौशलदादाच्या मनात होतं आत्ता मी ज्या स्टाईल गातो आहे, जो ट्रेंड माझा चालू आहे त्यातनं काहीतरी वेगळं देण्याचा एक प्रयत्न दादाने पण केला. आणि मला खूप आनंद झाला की दादाने माझ्याकडनं काहीतरी, कारण की दादालाच माहीत होतं की हा अप्रतिम गातो. आणि आत्ता माझ्या काही क्लोज म्युझिक डायरेक्टर आणि मित्रांना माहिती की आदर्श अरे तू चांगला गझल गातोस म्हणून. बट मला खरंच खूप टेन्शन आलं होतं दादाने जेव्हा मला फोन केला होता. तुझा फेवरेट गझल गायक? हरिजी आहेत, हरिजी आहेत, मेहदी हसन साहेब आहेत, म्हणजे खूप आहेत. अजूनही गझलचं हे प्रेम सुरू आहे? हां, अजूनही आहे. अजून मी गाणी गझल खूप ऐकतो, अजूनही ऐकतो. बट एवढंच आहे की गेले 4-5 वर्ष ज्या स्टाईल मी गात होतो त्यामुळे मी गझल आणि हे मी कुठलीही नवीन बसवली नव्हती. तू गझलबद्दल एवढं सांगतोयस पण गझल ऐकल्याशिवाय ती मजा नाही, त्यामुळे है सनम आँखों को मेरी खूबसूरत साज दे, ये उन्हीं स्वप्नात तमाशा एकदा आवाज दे सनम. क्या बात है आदर्श, खरंच अनेक जण स्वप्नात तुला आवाज देणार आहेत आता. देतच असतात, त्यामुळे बहुत बहुत ही हाक जर मला स्वप्नात आली तर थँक्स. क्या बात आहे. आणि अशाच अनेक गझल तू गा पुढे. थँक्यू सो मच आणि विश यू ऑल द बेस्ट.
रंगापतंगा एक वेगळा सिनेमा आपल्या भेटीला येतो आहे आणि संगीत ही तितकंच मधुर आहे. संगीत दिलेलं आहे कौशल इनामदार यांनी. माझ्यासोबत आहेत एक वेगळी गझल भेटीला आलेली आहे. संगीताचा बाज एक पुन्हा एक खास काहीतरी असणार आहे. काय आहे? गंमत आहे, म्हणजे आपल्याला मौसम सिनेमा आठवतो. मौसममध्ये एक गाणं आहे की दिल ढूंढता है फिर वही फुर्सत के रात. त्या गाण्याच्या 2 चाली आहेत. म्हणजे एक स्लो चाले दिल ढूंढता है आणि दुसरी ते दिल ढूंढता है फिर वही. मला नेहमी वाटतं मदन मोहननी कसं केलं असेल, कारण एका चालीच्या मोहातनं बाहेर येऊन दुसरी चाल करणं आणि तितकीच ती चांगली करणं. एकाच संगीतकारांनी एकच शब्द आणि तो प्रसंग माझ्यावर इकडे आला की शब्द एकच होते पण चाली 2 करायच्या होत्या आणि एक गझल करायची होती फर्स्ट हाफमध्ये जी अतिशय अशी ठाय लयीतली आहे आणि नंतर मग कव्वाली आहे. आणि त्यामुळे एका अर्थाने या चित्रपटाचं संगीत हे या चित्रपटाला वेग देण्याचं काम करतं की पहिल्या पूर्वार्धाचा वेग काय आहे ते पण ती गझल सांगते आणि उत्तरार्धाचा वेग काय आहे ती कव्वाली सांगते. आणि एकच शब्द आहेत की ए सनम आँखों को मेरी खूबसूरत साज दे. हे पहिल्या हाफमध्ये येतं आणि दुसऱ्या हाफमध्ये हेच शब्द पण ए सनम आँखों को तेरी खूबसूरत साज दे येऊनी स्वप्नात माझ्या एकदा आवाज दे सनम.